नमस्कार. साधना कला मंचच्या वतीने मी रंजना फडणीस आपले स्वागत करते. पुण्याच्या सांस्कृतिक विश्वातलं ख्यातनाम नाव म्हणजे साधना कला मंच ही संस्था. 1992 साली स्थापन झालेल्या या संस्थेची रौप्य महोत्सवोत्तर वाटचाल दमदारपणे सुरू आहे. बदलत्या काळाबरोबर बदलत आता संस्था ही ऑनलाईन कार्यक्रम देऊ लागली आहे. आज नावलौकिकाला आलेल्या कित्येक कलाकारांचं सुरुवातीच्या दिवसातलं हक्काचं आधाराचं व्यासपीठ म्हणजे साधना कला मंच असं त्यांनीच आपल्या आठवणीत सांगितलेलं आहे. तर अशा या साधना कला मंचचा हा कोजागिरीचा साहित्यिक कार्यक्रम डॉक्टर लीला दीक्षित यांच्या वाङ्मय संपदेच्या अभिवाचनाचा हा कार्यक्रम सादर करतोय मोकळं आभाळ. डॉक्टर लीला दीक्षित यांचा परिचय. डॉक्टर लीला दीक्षित यांचा जन्म 1935 साली कोकणातील गुहागर या रमणीय खेड्यात झाला. मॅट्रिकपूर्वीच लग्न होऊन त्या पुण्यात आल्या. त्यांचे पती श्री गौय दीक्षित हे नूतन मराठी प्रशालेमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या प्रगत विचाराची साथ लीलाताईंना लाभली आणि पतीच्या प्रोत्साहनाने आणि स्वतःच्या जिद्दीने त्या पुढे MA PhD झाल्या. डॉक्टर राशम वाळिंबे त्यांना PhD करिता मार्गदर्शक म्हणून लाभले होते. प्राचीन मराठी साहित्यातून दिसणारे स्त्री दर्शन हा लीला दीक्षित यांच्या संशोधनाचा विषय होता. SNDT गृहविज्ञान महाविद्यालयात त्या मराठीच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. स्वतःच्या मुलांना स्वरचित गोष्टी सांगता सांगता बालसाहित्याचं लेखन त्या करू लागल्या आणि बालसाहित्यकार म्हणून त्यांचा नावलौकिक झाला. 2006 साली परभणी येथे झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. मुलांसाठी त्या आनंद यात्रा नावाची संस्था चालवित होत्या. लीलाताई दीक्षित यांचं लेखन हे बालसाहित्याशी सीमित न राहता संत साहित्य, समीक्षा, ललित गद्य, काव्य, विविध वैचारिक साहित्य संपादन अशा वेगवेगळ्या प्रकारचं होतं. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या लीला दीक्षित अध्यक्ष आणि नंतर विश्वस्त होत्या. साधना कला मंच या आपल्या संस्थेच्या त्या हितचिंतक लीला दीक्षित यांना अनेक पुरस्कार आणि पारितोषिकांना सन्मानित करण्यात आले होतं. त्यातील काही विशेष सन्मान आणि पुरस्कार याप्रमाणे गंमतगाव या कविता संग्रहाला भा. तांबे पुरस्कार 1981 सालचा, मुके मित्र या बालकथा संग्रहाला ना. धों. ताम्हनकर पारितोषिक 1999 साली मिळालं. प्राचीन मराठी साहित्यातील स्त्रीरूप या त्यांच्या शोधनिबंधासाठी समीक्षा ग्रंथाचा वाल कुलकर्णी पुरस्कार विभागून मिळाला. बालशिक्षण बालसाहित्य विविध आयाम या समीक्षा ग्रंथासाठी डॉक्टर D.K. बेडेकर पारितोषिक त्यांना मिळालेलं आहे. अशा प्रकारचे हे महाराष्ट्र शासनाचे 4 पुरस्कार त्यांना मिळाले होते. याखेरीज महाराष्ट्र साहित्य परिषद, केसरी ट्रस्ट इत्यादी संस्थांचे विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. 2005 मध्ये परभणी येथे झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. तर बालकुमार साहित्य संस्थेकडून 2011 साली जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं होतं. तेव्हा अशा या लेखिकेच्या वाङ्मय संपदेवर आधारित कार्यक्रम ऐकूया, मोकळं आभाळ. अशा सिद्धहस्त लेखिका डॉक्टर लीला दीक्षित यांच्या साहित्य संपदेच्या अभिवाचनाचा कार्यक्रम साधना कला मंच ही संस्था सादर करीत आहोत मोकळं आभाळ. या कार्यक्रमाची संकल्पना डॉक्टर अरुणा कुलकर्णी यांची आहे. डॉक्टर अरुणांचा परिचय असा: डॉक्टर अरुणा कुलकर्णी या डॉक्टर लीला दीक्षित यांच्या ज्येष्ठ कन्या. BJ मेडिकल महाविद्यालयात जीवरसायनशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून त्या कार्यरत होत्या. या विषयातच त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथून प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून त्या आता निवृत्त झाल्या आहेत. नमस्कार. साधना कला मंचाच्या ऑनलाईन प्रोग्राम करता सामील झालेल्या सर्व रसिकांना नमस्कार. मी अरुणा कुलकर्णी, डॉक्टर लीला दीक्षित यांची ज्येष्ठ कन्या. आईचे साहित्य वाचत असताना
माझ्या मनात कल्पना आली की आपण यातल्या काही लेखांचं वाचन करावे का. कारण हे लेख मला विचारांना चालना देणारे, मनाला आनंद देणारे आणि प्रेरणा देणारे असे वाटत होते. ही माझी कल्पना माझ्या मैत्रिणी सुजाता गोसावी आणि प्रज्ञा सावरगावकर यांनी उचलून धरली आणि गेल्या वर्षी आम्ही असे काही कार्यक्रम सादर केले. आज मला विशेष आनंद होत आहे हा कार्यक्रम सादर करताना, कारण साधना कला मंचाची कार्यकारिणीची निमंत्रित सदस्या रंजना फडणीस ही आमच्याबरोबर या कार्यक्रमात सामील झाली आहे. तिने या कार्यक्रमाची संहिता लिहिलेली आहे आणि सूत्रसंचालन ती करणार आहे. रंजना फडणीस आणि माझी आई यांचा विशेष जिव्हाळा आणि प्रेम होते. आईच्या आजारपणात रंजना लेखन कार्यात तिला मदत करण्याकरता अतिशय आपुलकीने आणि प्रेमाने बऱ्याच वेळा घरी येत होती. तसेच ह्या कार्यक्रमामध्ये साधना कला मंचाच्या सदस्या ज्योत्स्ना पटवर्धन आणि सुचेता कुलकर्णी ह्या पण सामील झाल्या, याबद्दल आनंद आहे. हा नवीन तंत्रज्ञानाचा कार्यक्रम सादर करण्याकरता मला माझी भाची म्हणजे डॉक्टर लीला दीक्षित यांची नात मृदुला दीक्षित, जी सध्या लॉ कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला आहे, तिने विशेष मदत केली आहे. तिने मला फाईल अपलोड, डाउनलोड, ड्राईव्ह, लिंक ह्या नाना विविध शब्दांची ओळख करून दिली आहे. साधना कला मंचाच्या कार्यक्रमाचा आनंद मी बरेच वर्ष घेत आहे. आईला साधना कला मंचाबद्दल आपुलकी आणि जिव्हाळा होता. मला साधना कला मंचाचा पहिला कार्यक्रम आठवतोय. उपेंद्र भट यांचं गाणं होतं. तेव्हा उपेंद्र भट म्हणाले होते की तुमचे मंडळ लवकरच एवढे मोठे हो की आम्हा कलाकारांना तुम्हाला विनंती करावी लागेल की आम्हाला संधी द्या. आणि मला असे वाटते तसेच झाले आहे. साधना कला मंडळाने आम्हाला या अभिवाचनाची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. लीलाताई दीक्षित यांच्या विद्यार्थिनी प्रज्ञा सावरगावकर, त्याखेरीज ज्योत्स्ना पटवर्धन, सुचेता कुलकर्णी, सुजाता गोसावी या लीला दीक्षित यांच्या आनंद यात्रेमध्ये त्यांच्यात सहभागी झाल्या होत्या. आणि मी रंजना फडणीस. आमची थोडक्यात ओळख म्हणजे आम्ही साधना कला मंचच्या साहित्य साधना विभागाच्या सदस्य आहोत. हा एवढा परिचय पुरेसा आहे. तर आम्ही सादर करतोय डॉक्टर लीला दीक्षित यांच्या वाङ्मय संपदेच्या अभिवाचनाचा कार्यक्रम मोकळं आभाळ. आईचे मन जसा सागर, माया अथांग. आईचे मन जसे आभाळ, चांदण भरले. अशा शब्दातून ज्यांनी आईच्या मायेचं, आईच्या मनाचं वर्णन केलं, त्या लीलाताईंच्या अक्षर प्रवासाचं, अक्षर वेडाचं वर्णन करणारा अक्षरांचे वेड हा अनुबंध ललित गद्य संग्रहातील लेख आता ऐकूया. अभिवाचन करतायत अरुणा कुलकर्णी. अक्षरांचे वेड. का मला लागले अक्षरांचे वेड? आज माझे जीवन हे अक्षरांनी, साहित्याने व्यापलेले समृद्ध विश्व आहे. लहानपणी आपण साहित्यिक व्हायचे असे मी काही ठरवले नव्हते, परंतु सभोवतालचे जीवन हेच एक काव्य असावे. सभोवतालचा निसर्ग, रंग, गंध, ताल, सूर याचा एक भव्य मेळ जणू. भोवताली माणसांचे आवाज तेव्हा कमी असत. मागच्या अंगणात गेले की वाडीच्या मागे निळाभोर समुद्र दिसायचा. त्याची गाज कानामागे अखंड घुमतीये. हातात परडी घेऊन परसात जायचे. जाई, जुई, चमेली, मोगरा, पारिजात, हजार मोगरा, जास्वंद, नाना प्रकार आणि रंग, परडी फुलांनी भरलेली. मन परिमळून जायचे. आकाशात जांभळे ढग. पावसाळ्यात प्रत्येक ढग एक बालमुकुंद व्हायचा. प्रत्येक ढगात मला कृष्ण दिसायचा.
आणि विजा म्हणजे गळ्यातले कंठे व्हायचे. डोंगर उतारावर एका वेळी 10-12 मोर पिसारा पसरून मी नाचताना पाहायची. त्या अनुपम लावण्याने मन ही मोर होऊन जायचे. मी गिरक्या मारायची. वारा प्यायलेल्या वासरासारखी डोंगर उतारावरून पळायची. काही बाई गुणगुणायची. आणि एक दिवस मी एक कविता केली. ती कविता पावसावर होती. पाऊस ही माझी पहिली बालकविता. बालसन्मित्र पाक्षिकात चक्क छापून आली. तेव्हा मला वाटतं 1945 साल असावे. नंतरही मी कमलशंकर खरे या नावाने आनंद, बालसन्मित्र, विवेक या साप्ताहिकांच्या बालविभागात कथा, कविता, छोटे निबंध लिहित होते. या लिहिण्यात मला एक वेगळेच झपाटलेपण लागले. त्या छोट्या काळात जणू मी आभाळात विहरत असे, पाय जमिनीवर नसतच जणू. लग्न झाल्यावर मी पुण्याला आले. वयाच्या 25व्या वर्षी मी 3 मुलांची आई झाले. आई असण्याचा एक वेगळा आनंद मी अनुभवला. आणि माझ्या लेखनाचा प्रवास सुरू झाला तो या आईपणापासूनच. मी माझ्या मुलांना गोष्टी खूपच सांगत असे. त्या गोष्टी मी माझ्या रचून सांगत असे. मी पहिली कथा लिहिली सूर्यफूल. कथा केसरीच्या बालविभागाला पाठवून दिली. ती 15 दिवसातच केसरीच्या बालविभागात सुंदर चित्रांसह छापून आली. मी उडालेच. लगेच इंदुताईंचे पत्र. इंदुताई टिळक तेव्हा बालविभाग पाहत होत्या. त्यांनी लिहिले होते, अशा फुलांच्या आणखी कथा लिहाल. मुलांना कथा आवडत आहेत. मी भराभरा 12-14 कथा लिहिल्या. त्या छापून येत होत्या. सप्टेंबर 1971ला पहिली कथा आली आणि 1972ला माझे सुमन कथा हे पुस्तक आर्गडे कुलकर्णी यांनी प्रकाशित केले. आता लेखनाला गती आली. बालसाहित्य आणि इतर साहित्य मी भरपूर लिहिले. आज जे माझे लेखन विषयक वास्तव आहे त्याचा विकास कसा होत गेला याच्या काही नोंदी मला आवश्यक वाटतात. लेखक आपल्या अस्सल किंवा साक्षात अनुभवातून लिहितो तेव्हा या लेखनाला वेगळी लावण्यता प्राप्त होते. परंतु लेखनात अनुभव तसाच्या तसा येतो का? तो लेखकाच्या अस्तित्वात उचंबळून यावा लागतो. माझे मुके मित्र नावाचे एक पुस्तक आहे. अर्थात हे बालमित्रांसाठीच आहे. मी बालपणी जे जीवन जगले त्यामध्ये पशु, पक्षी, प्राणी, निसर्ग हे सारे घेऊन जगले. एकदा आमच्या घरी पाहुणे आले. अंगणातल्या झोपाळ्यावर फ्रॉक घातलेली मी उभी. वरच्या भालाचा शेंडा जोरात ओढून कमरेत वाकून मी झोपाळा आभाळात नेत होते. माझ्याच नादात गाणे गात होते. पाहुण्यांनी माझी तंद्री मोडली. बाळ इकडे ये पाहू. मी झोपाळा थांबवला आणि पुढे गेले. त्यांनी मला नाव विचारले, काय शिकतेस विचारले, घरात कोण कोण आहे विचारलं. शेवटच्या या प्रश्नाला माझे उत्तर ऐकून ते हसतच सुटले. मी सांगितले होते, मी, आई, वडील, काका काकू, आजी आजोबा, 11 चुलत भावंड, 4 सख्खी भावंड, हरचंद, भीमा, लक्ष्मण हे 3 गडी, भागी आणि रुक्मिणी या 2 कामाच्या बायका. एवढंच सांगून थांबले नाही तर घरातील मांजरे, त्यांची पिल्ले अगदी नावासकट, चांदवी, रंगू, फताडी या 3 म्हशी, 6 बैल, 2 कुत्रे आणि वळचणीला रोज येणारी पोपटाची जोडी एवढी जंत्री सांगितली. माझी पक्की खात्रीच की ही सारी म्हणजेच आपले घर. आणि ते खरंही होतं. मुके मित्र या प्राण्यांच्या कथा माणूस आणि पशुपक्षी यांच्या भावसंबंधावर आहेत. माणूस, निसर्ग आणि सारी पशुपक्षी सृष्टी ही एका चिरंतन नात्याने जोडलेली आहे. हे नाते जेवढे जास्त उजळ होईल तेवढा माणूस समृद्ध होत जाईल. या सर्व कथा खूप गाजल्या. मी पुणे विद्यापीठात विद्यावाचस्पती पदवीसाठी काम करीत होते. प्राचीन मराठी साहित्यातून दिसणारे स्त्री दर्शन हा माझा शोध विषय होता. या अभ्यासात मला कानोपात्रा भेटली. एक अत्यंत सामान्य गणिका ईश्वर पदाला पोहोचून श्रेष्ठ संत झाली. माझे काम संपून मला पदवी मिळाली. पण कानोपात्रा मनात गुंजत राहिली. तिने मनात एक प्रश्नांचे मोहोळ निर्माण केले आणि चंदनवेल साकारले. सुरुवातीच्या लेखन काळात आपल्याला काहीतरी सांगायचे आहे म्हणून लेखन होत होते. अशी आंतरिक गरज ही लेखनाची मोठी शक्ती असते.
ती संपली की लेखन खरं म्हणजे होणे कठीण असते. परंतु लेखन प्रवासात काही टप्पे असतात. सुरुवातीला आत्मविष्काराची माझी प्रेरणा बदलत गेली. चांगल्या लेखकाला उत्तम वाचन आवश्यक असते, किंबहुना वाचन साधना असंच म्हणायला हवं. मधल्या काळात माझं लेखन कमी झालं आणि इंग्रजी मराठी वाचन भरपूर वाढलं. आपण वाचत असतो आणि नकळत अनेक श्रेष्ठ कलावंतांशी शब्द सोपानावर आपलं नातं जुळत असतं. खोल वाचनात आपल्या मनात विचार पाझरत राहतात. खोल वाचन म्हणजे तुमचे सारे अस्तित्व यावेळी या अक्षरा वाचून काही नसते. तुमचे डोळे, तुमचे मन, तुमचे शरीर सारे अस्तित्व जणू एकरूप होऊन जाते. यामधून आपण प्रगल्भ होत जातो, वाढतो, स्वतःच्या अस्तित्वात वेगळेपणाने रुजू लागतो आणि यातून भाषेचे एक वेगळे भान आकाराला येते. आता भाषा केवळ आत्मविष्कारासाठी नसते, तर ती आत्मशोधासाठी असते. आणि मग भान येते प्रवास अजून खूप लांबचा आहे. लक्षात येते चांगल्या लेखनासाठी आपण स्वतः चांगले असायला हवे. माणूस म्हणून स्वतःला विरकून पाहायला हवे. तुकारामांच्या शब्दात आपुलाचं वाद आपुल्याशी असे भांडत राहायला हवे. माझ्या लेखनात आता एक वेगळे वळण सुरू झाले असे मला किंचितसे जाणवत आहे. जीवनाचा विचार हा साकल्याने व्हायला हवा. त्या अर्थाने साहित्यामध्ये मी जीवनाची एकरसता, एकरूपता महत्वाची मानते. माझ्या बालसाहित्यातही मी हे महत्वाचे मानते. मैत्री ही माझी 1999 साली निघालेली कादंबरी. ही मुलांसाठी लिहिलेली कादंबरी. आता नाव वाचले की वाटते मुलामुलांच्या मैत्रीविषयी ही कथा आहे. या मुलामुलांच्या मैत्रीने ही कथा सुरू होते. पण पाण्यात खडा मारला की वर्तुळ जसे विस्तारते तशी त्याची रचना आहे. माणसाच्या मैत्रीला किती आयाम असू शकतात त्याचे दर्शन घडते. मैत्री समवयस्क मुलांशी असते, आजी आजोबांशी असते, वडिलांशी असते, मैत्री निसर्गाशी असते, मैत्री पशु पक्षी प्राणी यांच्याशी असते, मैत्री ग्रंथांशी असते आणि मैत्री साहित्य, संगीत, नृत्य, नाट्य, चित्र, शिल्प या ललित कलांशी असते. यामधून जीवनाच्या संपूर्णतेचे भान मुलांना देण्याचा माझा प्रयत्न आहे. लेखक लिहितो ते अनुभवाच्या आधारेच. या अनुभवाला लोलकासारखे सर्व बाजूंनी निहाळणे आणि त्याला वेगवेगळ्या रंगाचे जीवनार्थ देण्याने साहित्य मोठे होते याचे भान मला येते. खरं म्हणजे लेखिका म्हणून मी कोण आहे, किती पुस्तके झाली, मान्यता मिळाली, पुरस्कार मिळाले, अशा प्रश्नांची उत्तरे इथे देणे मी अप्रस्तुत समजते. कारण हे या प्रश्नांची उत्तरे एक साधे व्यावहारिक वास्तव असते. त्याने माणूस सुखावतोही. परंतु लेखकाचे खरे अस्तित्व, खरे वास्तव हे का? मला वाटते हे नाही. ही सारी बाह्य आवरणे मिरवण्यापुरती. मला माझे वास्तव शोधावेसे वाटते. वास्तव्याचा एक अर्थ सत्य असाही आहे. आज मी जे काय थोडे बहुत लिहिते आहे त्या संदर्भात माझी वेगळी धडपड चालू आहे. ही धडपड म्हणजेच आजचे वास्तव म्हणूया. माझे निसर्गाशी नाते आहे तसे एक घट्ट नाते समाजाशी आहे आणि त्याही पलीकडे माझे एक नाते माझ्याशीच आहे. ही सारी नाती जशी एकरस आहेत. माझे माझ्याशी असलेले नाते जेवढ्या उत्कटतेने मला समजेल त्याचे रंग नकळत या लेखनात पडत राहतात. मग या नात्यामधून घेण्यापेक्षा देणे हे जीवनाचे श्रेयस नजरेत येऊ लागते. मी माझ्या छोट्या मुलांसाठी, छोट्या बालमित्रांसाठी संपूर्ण भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास असा उगवला स्वातंत्र्य सूर्य या नावाने 3 भागात मांडला आहे. क्रांती पर्व, टिळक पर्व आणि गांधी पर्व. हा इतिहास मी सजीव केला आहे. हा इतिहास सांगताना या भूमीशी, या राष्ट्राशी, या संस्कृतीशी, येथील भाषेशी माणसाचे नाते काय याचा मी शोध घेत गेले. येथे केवळ घडलेल्या घटना आणि लढाया मला सांगायच्या नाहीत. मला सर्वांच्या या भूमीच्या अस्तित्वाशी जो सनातन संबंध आहे तो मला येथे मांडायचा आहे. या इतिहासातील एक घटना, संदर्भ म्हणा किंवा उदाहरण म्हणा, तुमच्यापुढे मी ठेवीत आहे. 1857च्या स्वातंत्र्य युद्धात नानासाहेब पेशव्यांनी कानपूर जिंकले. त्यावेळी बिबिधर येथे इंग्रज स्त्रिया आणि मुले अडकलेली होती. टिका सिंगाचे नेतृत्वाखाली सैन्य बेहोश झाले. या मुलांच्या आणि स्त्रियांच्या कत्तली केल्या गेल्या.
माणुसकी जणू दगड बनली. ही विलक्षण थरारक क्रूर घटना वाचून मी अक्षरशः हादरून गेले. आता लिहिलेली ती घटना एक वास्तव, भीषण वास्तव म्हणूया. या घटनेच्या मी आरपार पाहिले आणि लिहिले खालीलप्रमाणे. बालमित्रांनो, भारतीय स्वातंत्र्याच्या वाटचालीतील ही घटना लिहिताना माझेही हात कापत आहेत. मतिसून्न झाली आहे. राज्यक्रांतीमध्ये माणसांची कत्तल होते, पण ती लढवय्यांची, वीरांची व्हावी. परंतु आपल्या सैनिकांनी केलेली ही इंग्रज स्त्रिया मुलांची कत्तल क्षम्य ठरत नाही. कानपूरच्या या भीषण कत्तलीने भारतीय सभ्यतेला आणि संस्कृतीला कलंक लावला आहे. तुम्हाला असे वाटते का? वाटायलाच हवे. योग्य अयोग्य, न्याय अन्याय, विवेक अविवेक याचा विचार करण्याची आपली शक्ती विकसित व्हायला हवी. आणि अक्षम्य आणि अयोग्य गोष्ट आपल्याकडून झाली असेल तरीही तिचा निषेध करण्याचे आत्मिक बळ आपल्यात असायला हवे. मला वाटते मी आता कोणत्या वास्तवाच्या शोधात आहे हे काही अंशी स्पष्ट झाले असावे. शेवटी आपण जे लिहितो त्या शब्दांना सौंदर्य हवे, रसस्पर्श हवा, परंतु श्रेष्ठ स्पर्श परतत्व स्पर्शच. आजवर मी जे काही लिहिले त्यामध्ये मी माझा आनंद शोधित गेले, परंतु प्रवासात आनंदाच्या परी बदलत गेल्या. सुरुवातीला आत्मविष्कारासाठी असलेले साहित्य आत्मशोधाच्या सीमेवर येऊन पोचले आहे. टागोरांची एक छान कविता आठवली. मूर्तिकार मूर्ती करतो म्हणजे तरी काय? मूर्तिकाराला दगडामधील मूर्ती दिसतच असते. तो फक्त नको असलेला भाग तासून काढतो. दगडातून मूर्ती आपोआप प्रकट होते. मला कलेचे हे इंगित आताशा कुठे आकलन होत आहे. माझ्या लेखणीने मला आनंद दिला. माझ्या लेखणीने मला हजारो लाखो अनंत माणसांशी जोडले. माझ्या लेखणीने निसर्गातील रूप, रस, स्पर्श, गंध आणि नाद या इंद्रिय संवेदन सोपानावरून पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या विश्वशक्तीचे माझ्याशी असलेले नाते लख्ख केले. या लेखणीने मला प्रत्येक अश्रूतील सिंधूचे सामर्थ्य दाखवले. या लेखणीने माझे चिमुकले डोळे आकाशातील तेजाची गवाक्षे बनली. या लेखणीने माझ्या अस्तित्वाची प्रकाशाची जातकुळी सांगितली. माझ्या लेखणीने प्रदान केलेल्या या वास्तवाबद्दल मी माझ्या लेखणीची खूप ऋणी आहे. खरंच असं हे अक्षरांचं वेड आणि हे अक्षरांचे दीप हातात घेऊनच जीवनाचा मार्ग प्रकाशमान होतो. खोल वाचन करणाऱ्या, वाचन साधना करणाऱ्या वाचनवेड्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय, वाचक गट देणाऱ्या साधना कला मंचच्या, साहित्य साधना करणाऱ्यांसाठी हा लेख वाचायलाच हवे. मोकळं आभाळ या लेखसंग्रहातील हा लेख. केसरीच्या रविवार पुरवणीमध्ये लीलाताई एक वर्षभर स्तंभलेखन करत होत्या. त्याचं पुस्तक झालं मोकळं आभाळ. ऐकूया, वाचायलाच हवे. अभिवाचन करतायत ज्योत्स्ना पटवर्धन. बालपणीची शाळेतली मैत्री खूप मिठास असते, अगदी गाभोळलेल्या चिंचेसारखी आवीट. ही शाळेतील मैत्री आम्ही मैत्रिणींनी राखली आहे. एका शाळेत एका वर्गात शिकलेल्या आम्ही 7-8 मैत्रिणी दरवर्षी सुट्टी घेऊन 2 दिवस एकत्र घालवतो. कितीही अडचणी आल्या तरी ही भेट साधारण चुकत नाही. पुष्कळशा पुण्या मुंबईतच आहेत, त्यामुळे कधी पुण्याला तर कधी मुंबईला कुणा एकीकडे आम्ही जमतो. यंदा डिसेंबरच्या सुट्टीत आम्ही पुण्याला लताकडे जमलो होतो. लताची नात 14 वर्षाची झाली होती. आम्ही गेलो त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिचा वाढदिवस होता. मी आणि रमा दोघी मैत्रिणी तिच्यासाठी भेट आणायला गेलो. बाकीच्या मैत्रिणी येतानाच काही बाई घेऊन आल्या होत्या. काय घ्यावे याची चर्चा झाली. मी रमाला चक्क सांगून टाकले, हे पहा रमा, तुला काय पाहिजे ते तू घे. मी मात्र पुस्तकच घेणार. या वयात वाचावे असं एक सुंदर पुस्तक मी तिला देणार आहे, वैजयंती खानविलकर यांचे. सकाळमध्ये येत होतो लेख, तुला आठवतं? तिने अनोळखी नजरेने माझ्याकडे पाहिले. जिमखान्यावरील इंटरनॅशनल बुक स्टॉल माझे आवडीचे ठिकाण. तिथे मी पुस्तक घेतले. रमाने कानागळ्यातील सेट घेतला. दुपारी जेवण झाल्यावर प्रत्येकाने आपली भेटवस्तू तिला दिली. सर्वांच्या भेटवस्तू मधुराने, लताच्या नातीने कौतुकाने पाहिल्या आणि ती माझे पुस्तक वाचण्यात गढून गेली. मला आनंद झाला. तरुण मुली हल्ली वाचत नाही या कल्पनेला छेद देणारे तिचे वर्तन होते. मी तिला म्हटले, मधुरा, तुला वाचायला आवडते हे छान आहे. मावशी
माझ्या आजीने ही छान सवय लावली मला. ती मला खूप गोष्टी सांगायची. मग पुस्तके आणू लागली, त्यातून मी वाचू लागले. मला आवडच निर्माण झाली. लताचे मला कौतुक वाटले. ती खूप वाचते हे मला माहीत होते. दुपारी आमच्या गप्पा रंगल्या. प्रत्येकाने आपण सध्या काय करतो, वर्ष कसे गेले वगैरे. गप्पांच्या ओघात नाना विषय निघाले. मी सहज म्हणून प्रत्येकीला प्रश्न करीत म्हणाले, आता प्रत्येकीने या वर्षात काय वाचले ते सांगायचे. त्यातून एक सत्य उघडकीस आले. माझ्या मैत्रिणी चांगल्या सुखवस्तू होत्या. काही SSC नंतर लग्न झालेल्या, दोघी विवाहानंतर BA झालेल्या होत्या. ते स्वाभाविकच होते, कारण गुहागर सारख्या गावात SSC हीच आमच्या शिक्षणाची परिसीमा होती. माझ्या प्रश्नावर नाराज होत विजया म्हणाली सुद्धा, अहो प्राध्यापिकाबाई, आम्हाला बौद्धिक नकोय, इथे मजा करायला आलोय ना आपण. मनात विचारचक्र सुरू झाले. खरंच स्त्रिया हल्ली खूप कमी वाचू लागल्या आहेत का? रोजचे वर्तमानपत्र न वाचणाऱ्या स्त्रियाही मला माहीत आहेत. इतकी वाचनाची नावड तरी का निर्माण व्हावी? त्याला कारणे अनेक आहेत. माणसाचे जीवन गतिमान झाले आहे, हे एक कारण दिले जाते. पण मला वाटते ही गतीच माणसाला प्रवासात वाचनाची संधी उपलब्ध करून देत असते. प्रवासात वाचनाची उत्तम साथ असते. एकदा पुस्तकात डोकं खूप असलं की सारं जग मिटून जातं. परंतु तशी इच्छा हवी. 4 स्त्रिया प्रवासात चकाट्या पेटतील, पण पुस्तक क्वचितच वाचतील. सायंकाळी घरी आलं की स्वयंपाकाला पदर खोचायचा, मग TV वरच्या 3-4 सिरियल रांगेने पाहायच्या आणि झोपी जायचं. वाचनाचा संबंध येणार केव्हा? पण सुशिक्षित स्त्रीने आपल्या जीवनाचा पोत कसा ठेवायचा हे डोळसपणे विचारपूर्वक ठरवायला नको का? सुशिक्षित कशाला? प्रत्येक स्त्रीनंच ठरवायला हवं. पूर्वीच्या स्त्रियांना वाचता येत नव्हते, तरी सुद्धा चातुर्मासात घरी वाचन असे. ते त्या कालानुसार धार्मिक असे. पण स्त्रिया दुपारी एकत्र जमत, त्यामध्ये एखादी वाचणारी स्त्री असे. पांडव प्रताप, हरिविजय अशा पोथ्या वाचल्या जात. आता सर्वसामान्य स्त्रीचे वाचन कमी आहे हे जरी मी नोंदवले, तरी अलीकडे झालेला एक सुखद बदल या ठिकाणी नोंदवायला हवा. आज स्त्रिया वाचन ग्रुप करू लागल्या आहेत. भिशी म्हणून स्त्रिया जमत असत, अजूनही जमतात. पण आता ही भिशी आहे पुस्तक भिशी. महिन्यातील एक वार स्त्रिया एकत्र जमतात, 50-60 रुपये वर्गणी एकत्र करतात. जिला भिशी लागेल तिने पुढील भिशीला येताना तेवढ्या पैशाची पुस्तके आणायची. हा उपक्रम छान आहे. पुण्यात अशा वाचन केंद्री गटांची संख्या वाढते आहे. पुस्तकांची निवड करून पुस्तके आणायची. चांगल्या पुस्तकांच्या सतत शोधात राहायचे. एखाद्या पुस्तकावर चर्चा करायची. कधी त्या लेखकाला बोलावून त्याच्याशी त्या पुस्तक लिहिण्यामागची भूमिका समजून घ्यायची, त्याच्याशी चर्चा करायची. हा उपक्रम वर्धिष्णू होत गेला तर हळूहळू वाचणारी माणसे समाजात वाढती राहतील. पुस्तकांचा खप वाढेल हा अनुषंगिक व्यवसायाचा भाग झाला. पण यातून हळूहळू एक समंजस विचारी समूह मन तयार होईल असे मला वाटते. आज मला भीती वाटते ती समाजाची संवेदना हरवत चालली आहे याची. आपण वाचतो म्हणजे काय करतो? जीवनातील अनेक संवेदन क्षणांना, घटनांना, माणसांना मनाच्या साह्याने स्पर्श करतो. जीवनाचे क्षेत्र जसे अफाट आहे तसं वाचनाची कक्षाही अमर्यादच. तुझ्या महोदर सारस्वताच्या महासागरीचा जरी मी नवी, झालो गे तुझ्या मनमनाची कधीही कधीही न होणे कमी. ही कविता आठवली. खरी वाचनक्षुधा असलेल्या माणसाला पुस्तके सतत खुणावत असतात. वाचन ही एक कलाच आहे. ती आपल्याला साधली की आपल्यासारखे आपणच सुखी. एकांतामध्ये पुस्तकासारखा दुसरा जिवलग मित्र नाही. पुस्तक आपल्याशी बोलते, हसते, डोलते, रडतेही. पुस्तके किती आकाराची, किती प्रकारची, किती विषयाची. जीवनात जेवढे विषय तो प्रत्येक पुस्तकाचा असतो. प्रत्येक ज्ञानशाखेची पुस्तके असतात. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्ञान, कला, विचार संक्रमित करण्याचे अपूर्व साधन म्हणजे पुस्तकच. नानाविध विषयांच्या वाचनातून आपले जीवन किती अंगाने समृद्ध होत असते. मला पुस्तकांचे अनावर वेळ. मी हल्ली 3-3 महिने गुहागरला राहते. जाताना साड्या हँडबॅगेत असतात आणि 2 मोठ्या ट्रंका पुस्तकांनी भरलेल्या असतात. माझी एक खूप वाचणारी मैत्रीण होती, आता ती नाही. तिने मला एक चांगली सवय लावली. वाचलेल्या प्रत्येक पुस्तकाची नोंद करायची. लेखकाचे नाव, पुस्तकाचे नाव, वाचलेली तारीख आणि त्या पुस्तकाविषयी 5-6 ओळींचं छोटं टिप्पण.
ही सवय आता मी अंगीकारल्याला आता 2 तपे उलटून गेली. या टिपणांच्या वह्या चालण्यातही एक गंमत असते. लहानपणी काचपाण्याचा खेळ खेळायचो. मुठभर काचा जमिनीवर पसरायच्या. एक एक काच वेगळी करताना एखाद्या काचेचा तुकडा हाती असा यायचा की त्या बांगडीशी आपल्या आठवणी गुंतलेल्या असत. त्या आठवणींचा आनंद वेगळाच. तो अनुभव ही टिपणे वाचताना मला येतो. जीवन जगताना, कलावंत माणसांना भेटताना आपण भावनात्मक पातळीवर समृद्ध होतो. तसेच साहित्य भावनात्मक पातळीवर आपल्याला श्रीमंत बनवित असते, तर वैचारिक साहित्य प्रगल्भ बनवित असते. 2 महिन्यापूर्वी डॉक्टर लागूंचे नमाण वाचले आणि थक्क झाले. नाटकाचे संदर्भात किती आयामांनी कलावंत विचार असू शकतो याचे विराट दर्शन आपल्याला घडते. या कारणासाठीच लेखक मुक्त असणे महत्त्वाचे आहे. मुक्त लेखक जीवनस्पर्शी साहित्याला जन्म देते. दुर्गाबाई भागवतांचे एक वाक्य आठवले, विचारवंतांवर लेखकांवर बाह्यबंधने आली की लेखन मरते. लेखन मेलं की विचार मरतात. विचार मेले की संस्कृती धोक्यात येते आणि विकृतीला प्रारंभ होतो. म्हणूनच आपण माणूस असल्याची महत्त्वाची खूण म्हणजे वाचन केलं पाहिजे. वाचनात आनंद आहे, वाचनात जीवनाचा विकास आहे आणि वाचनात संस्कृती आहे. नाना परिमळ आणि समुद्राची गाज पाठीशी घेऊन वसलेल्या गुहागरच्या निसर्गरम्य जन्मभूमीत जीवनाचं श्रेयस शोधणाऱ्या या अक्षरवेडाचं, लेखणीच्या सामर्थ्याचं पाथेय लीलाताईंना लाभलं. ही अक्षर ओळख ज्यांच्यामुळे झाली, ज्यांचा जीवनावर प्रभाव पडला, त्यांचं व्यक्तिचित्रण प्रांजलाचे आरसे या ललित गद्य संग्रहातील लेखात आलेलं आहे. ऐकूया आधुनिक द्रोणाचार्य हे व्यक्तिचित्रण. अभिवाचन करतायत प्रज्ञा सावरगावकर. आधुनिक द्रोणाचार्य. 1946 सालचा मे महिना फार आनंददायी होता, कारण आम्ही साऱ्या मैत्रिणी 4थी पास झालो होतो. मी विशेष भाग्यवान म्हणायला हवी, कारण माझ्या वडिलांनी नानांनी मला इंग्रजी शाळेत घालायचे ठरवलं होतं. वर्लापाटातील माझ्या सर्वच मैत्रिणी इंग्रजी शाळेत जाणार नव्हत्या. वर्लापाटातून मी आणि माझी एक मैत्रीण लीला ओक इंग्रजी शाळेत जाणार होतो. जून उजाडला आणि 6 जूनला शाळा सुरू झाली. पहिल्या दिवशी छान जरीचं परकरपुलकं घालून शाळेला गेले. जणू काही लग्नच अशा आम्ही दोघी मैत्रिणी नटलो होतो. केसात छान गजरे घातले होते. वर्गात गेलो. वर्ग छोटासाच. वर्गात 19-20 मुलगे आणि आम्ही 4 मुली. पहिला तास इंग्रजीचा. पांढरे शुभ्र धोतर, अंगात सदरा, त्याच्यावर कोट, पायात करकर वाजणाऱ्या कोल्हापुरी वाहणा, डोक्यावर काळी टोपी, अशा वेशात गहूवर्णाचे आणि मध्यम उंचीचे एक शिक्षक आमच्या वर्गात आले. अरेच्या, हे तर शेजारी राहणारे थत्ते मास्तर, मी मनी म्हटलं. सारी मुले उभी राहिली. मागील 2 बाकावर 2 मुले मात्र आरामात बसली होती. सरांच्या नजरेतून ते सुटले नाही. त्यांनी साऱ्या मुलांना खूण करून बसायला सांगितले आणि हसत शब्द उच्चारले. उद्या मी वर्गात आलो की म्हणायचं, गुड मॉर्निंग सर. आम्ही सर्व उभे राहून उच्चार केला, गुड मॉर्निंग सर. आम्ही उच्चारलेलं ते पहिलं इंग्रजी वाक्य. परमानंद झाला. वर्गातील ती 2 मुले आताही उभी राहिली नव्हती. सरांची वाणी जरा तिखट झाली. होळंब आणि आरेकर दोघेही उभे राहा. दोघेही उभे राहिले. असं नाही, बाकावर उभे राहा. दोघेही बाकावर उभे राहिले. थत्ते मास्तरांनी शिकवणे सुरू केले. पहिला दिवस मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. हातात पुस्तक घेऊन ते जी कृती करायचे ती कृती आम्ही करायचो आणि सांगतील त्याप्रमाणे म्हणायचो. असे म्हणत आय ओपन द बुक, आम्ही पुस्तके उघडायचो. आय शट द बुक, आम्ही पुस्तके मिटायचो. आय ओपन द बुक अँड आय रीड द बुक, आम्ही पुस्तके उघडून वाचतो आहोत असा अभिनय करायचो. आमचा इंग्रजीचा पाया थत्ते मास्तरांनी उत्तम तयार करून घेतला. त्यांचे अक्षर म्हणजे मोत्याचा दाणा होते. पाठ्यपुस्तकातील पाठ आणि कविता ते उत्कृष्ट शिकवायचे. कविता शिकवताना संपूर्ण कवितेचे लयबद्ध पद्धतीने वाचन करायचे आणि नंतर हळूहळू अर्थाचे पदर उलगडत जायचे. डॅफोडिल शिकवताना संपूर्ण पिवळे धमक्क फुलांचं शेत आमच्या नजरेसमोरून सळसळत जायचं.
ते धीरगंभीरपणे शेवटच्या 2 ओळी डोळे मिटून म्हणायचे, दे फ्लॅश अपॉन द इनवर्ड आय विच इज द ब्लिस ऑफ सॉलिट्यूड. ब्लिस म्हणजे आनंद. या आनंदाचं त्यांनी केलेलं स्पष्टीकरण विलक्षण होते. म्हणायचे, श्रीखंड खाऊन तुम्हाला आनंद होतो तो हा आनंद नव्हे. जरीचे पर्कलपोलके नेसून जो आनंद होतो तो हा आनंद नव्हे. श्रीखंड संपले, आनंद संपला. पर्कलपोलके फाटले, आनंद संपला. हा आनंद कायम टिकणारा, कारण तो शरीराच्या पलीकडचा आनंद आहे. कलेचा आनंद हा कायम टिकणारा असतो. त्यात स्मरणाचा गंध उरतो. थत्ते मास्तर फक्त पाठ्यपुस्तकापुरते शिकवायचे नाहीत, सुंदर इंग्रजी सुभाषिते छान अक्षरात फळ्यावर लिहून द्यायचे. इफ वेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट. इफ हेल्थ इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट. इफ कॅरेक्टर इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट. किंवा ब्युटी ऑफ लाईफ इज ड्युटी अँड ड्युटी ऑफ लाईफ इज ॲक्शन. कुठून कुठून हा खजिना आणायचे. त्यांचे इंग्रजी वाचन उत्तम असावे. अवांतर वाचनासाठी लायब्ररीत त्यांनी काही इंग्रजी पुस्तके घ्यायला लावली. डॉन क्विक्झोटचे रॉबिन हुड हे पुस्तक वाचले ते प्रथम तेव्हाच. त्या ला मिझरेबल या विक्टर व्ह्युगोच्या कादंबरीने मी तेव्हा वेडावून गेले होते. ही पुस्तके वाचताना डिक्शनरी वापरा म्हणून त्यांचा आग्रह असायचा. त्या काळी अल्फाबेटिकली वही मिळत नसे. वहीमध्ये ब्लेडने कापून त्यांनी आम्हाला अशी वही करायला शिकवले. आलेले शब्द त्याच्यामध्ये शिस्तशीर नोंदवायला शिकवले. त्यामुळे प्रत्येक वर्षी अशी आमची घरगुती छोटी डिक्शनरीच वहीच्या रूपाने सिद्ध झाली. त्याचा फायदा मला पुढील आयुष्यात खूप झाला. आजही उत्तम इंग्रजी वाचण्याचा आनंद घेताना कधीतरी थत्ते मास्तरांचं स्मरण झाल्या वाचून राहत नाही. ते केवळ विषयापुरते शिक्षक नव्हते. मुलांचे जीवन उत्तम घडावे, त्यांच्यावर उत्तम संस्कार हवेत याची त्यांना आस होती. अभ्यासासाठी निग्रह आणि निश्चय हवा याचे त्यांनी एक सांगितलेले उदाहरण आजही आठवते. ते म्हणाले, निश्चय हा पोस्टाच्या तिकिटासारखा हवा. तिकीट एकदा चिकटले की मुक्कामावर पोचणार, तसे तुम्ही यशाच्या मुक्कामावर पोचायला हवे. सारीच मुले निश्चयी नसतात हे तर खरेच. आमच्या वर्गात चंपू वेसवीकर नावाची एक हळुवार मुलगी होती. स्वभावाने फार सालस. अभ्यासाचा तिला प्रचंड कंटाळा. गृहपाठ करून आणायची नाही. थत्ते मास्तरांनी विचारलं की मुळूमुळू रडायची. एकदा थत्ते मास्तरांनी तिला चांगली समज दिली. ही रडण्याची सवय बरी नव्हे. इंग्रजी यायचंच नाही. पुढे महाविद्यालयाच्या पातळीवर अगदी असेच वाक्य बहिणाबाईंनी म्हटलेले वाचले तेव्हा थत्ते मास्तरांची तीव्रतेने आठवण झाली. रडू नको माझ्या जीवा, तुले रडण्याची सय. रडू हसवरे आता, त्यात संसाराची चव. रडू नको माझ्या जीवा, तुले रडण्याचीच सय. रडू हसवरे आता, त्यात संसाराची चव. पुढील आयुष्यात न रडता जीवनातील संघर्षाला हसतमुखाने तोंड देण्याचे सामर्थ्य माझ्यात आलं. त्याची सूक्ष्म बीजे शाळेतील शिक्षकांनी आमच्यात पेरली. त्यामध्ये थत्ते मास्तरांचं नाव निश्चितच महत्त्वाचं होते. त्या दिवसात आजच्यासारखी बॉलपेन्स वगैरे उपलब्ध नव्हती. त्यामुळे टाकाने लिहायचे. आमच्या कंपास पेटीत 2-3 प्रकारची नीब असायची. ही नीब टाकाला लावून लेखन करावे लागायचे. काही वेळेला नीब बदलताना शाईने हात खराब व्हायचा. शाईने हात खराब झालेला थत्ते मास्तरांना मुळीच चालायचं नाही. ते खूप रागवायचे. म्हणायचे, हे पा मुलांनो, माणसांनी आपले हात कायम स्वच्छ राखले पाहिजे. हे वाक्य कदाचित त्यावेळी अत्यंत सहजपणे उच्चारलेलं असेल तरी आज मला त्याचा वेगळाच अर्थ प्रतीत होतो. निसर्गामध्ये पेरलेलं बीज विशिष्ट हवा आणि पाणी मिळाले की तरारते. परंतु माणसांच्या संवेदनक्षम वयात पडलेली सद्गुणांची, सत्प्रवृत्तींची बीजे त्याच्या अंतरंगात सुप्त रूपात असतातच. अटीतटीच्या प्रसंगी ती निश्चितच अंकुरतात आणि जीवनाचा मार्ग प्रकाशमान करतात. थत्ते मास्तर आमच्या अगदी घराच्या शेजारीच राहत. आईचा निरोप द्यायला मी अनेक वेळा थत्ते मास्तरांकडे जायची. त्यावेळी थत्ते मास्तरांची मी अनेक रूपे निहाळली आहेत. कधी ते स्वतःचे कपडे धुवत असायचे. पांढरे शुभ्र कपडे ते बाहेरच्या दोरीवर वाळत घालायचे. कधी माजघरात असलेल्या देवांची ते पूजा करीत असायचे.
कधी संतांचे अभंग ते तल्लीनतेने म्हणायचे. तंबोरा घेऊन त्यांना असे तल्लीनतेने गाताना मी कधीतरी पाहायची, तेव्हा त्यांचे एक वेगळेच रूप प्रकटायचे. ते कामाव्यतिरिक्त कुणाकडेही जायचे नाहीत. आत्मरंगात ते दंग असायचे. आपले वाचन, लेखन, मुलांना वर्गात शिकवण्याच्या पाठाची तयारी, देवपूजा, अभंग गाणे यामध्ये ते घरी सतत व्यग्र असायचे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत शाळाच असायची. ज्ञानासक्त माणसात एक सुंदर सहज अलिप्तता असते, ती त्यांच्यात होती. आमचे घर शेजारी असूनही सहज गप्पा मारायला म्हणून ते आमचे घरी किंवा अन्य कुणाकडे गेलेले मी कधीच पाहिले नाही. शाळेमध्ये आम्हाला ते ड्रॉइंग शिकवायचे, तसेच दुसऱ्या काही वर्गांना ते गणित शिकवायचे. गणित, इंग्रजी आणि ड्रॉइंग हे त्यांचे 3 विषय होते. या विषयांचा तसा परस्परांशी काहीच संबंध नाही. हे विषय थत्तेमस्तरांनी का घेतले असावेत असा मी ज्या वेळेला आज विचार करते तेव्हा मनात येते त्यांनी हे 3 विषय मुद्दामच निवडले असतील. कारण गणित प्रज्ञेचा विषय, इंग्रजी भाषा म्हणजे प्रतिभेचा विषय आणि चित्रकला हा कलात्मक आनंद देणारा विषय. प्रज्ञेमधून येणारा बौद्धिक आनंद, भाषा विषयातून मिळणारा रसात्मक आनंद आणि चित्रकला, संगीत यामधून मिळणारा कलात्मक आनंद, यामुळे त्यांचे जीवन प्रगल्भ आणि प्रसन्न झाले असावे. थत्ते मास्तर निवृत्त होऊन गुहागरमधून कोंडे येथे राहायला गेले. त्यांचे उर्वरित आयुष्य त्यांनी कोंड येथे काढले. तेथे त्यांचे छोटे घर आहे. भोवती थोडी बाग आहे. त्या बागेत ते शेवटपर्यंत निसर्गात रमले. श्रम हा त्यांचा आनंद होता. अशा व्यक्तीला मी आता काय करू असा प्रश्न सहसा पडत नसे. त्यांचा विद्यार्थी वर्गाशी केवळ शिक्षणापुरताच संबंध होता असे नव्हे, तर शाळा सुटल्यावर ते कधी मुलांबरोबर खेळतानाही मी त्यांना पाहिले आहे. मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टीत ते रस घेत. मी पळण्याच्या स्पर्धेत भाग घेत असे. भरभर कसे पळावे याचे मर्म त्यांनी मला सांगितले. किंचित पुढे वाकून आणि पायाचा घोटा जमिनीवर न टेकता फक्त पुढच्या बोटालगतच्या भागाचा आधार घेत पळायला हवं असं ते म्हणायचे. खातू नावाच्या एका मुलाने गॅदरिंगमध्ये त्यांची नक्कल करायची ठरवले. ही गोष्ट त्यांना कळली. त्याला त्यांनी बोलावले आणि म्हणाले, हा माझा कोट तू घाल, म्हणजे तू हुबेहूब माझ्यासारखा दिसशील. वृत्तीची उदारता, मनाचा मोकळेपणा, वागण्यातील सहजता आणि विद्यार्थ्यांवर प्रेम हे उत्तम शिक्षकाला आवश्यक असलेले सारे गुण त्यांच्या ठिकाणी होते. आयुष्यभर नोकरी करून त्यांना काही कारणाने पेन्शन मिळाली नाही. काही तांत्रिक कारणाने हे घडले. असत्याचा थोडा आधार घेऊन पेन्शन मिळवता येईल असं कुणी सुचल्यावर त्यांनी पेन्शन मिळाली नाही तरी चालेल असे बाणीदारपणे उत्तर दिलं. सत्यप्रीती आपल्या स्वार्थाच्या आड आली तर मी म्हणणारी माणसं तडजोड करतात, परंतु थत्तेमस्तरांचा सत्यप्रीती हा स्वभाव होता. फुलाने सुगंध घेऊन यावे तसं सत्यप्रीती त्यांच्या व्यक्तित्वाचा भाग होता. साधेपणावर त्यांचा कटाक्ष होता. आमच्या वेळी शाळेत युनिफॉर्म नव्हता. बहुतेक मुले खाकी चड्डी पांढरा शर्ट घालत. आम्ही लहानपणी परकर पोलके व 8वीपासून साडी नेसून जायचो. साडी 9वारीच असायची. क्वचित काही मुली 5वारी नेसत. मुलगी आईच्या नवीन साडीची घडी मोडत असे. माझ्या आईला जरीकाठच्या माहेश्वरी साड्या फार आवडत. एक दिवस मी अशी सुंदर रुंदर जरीकाठाची 9वारी साडी नेसली. श्रावणी शुक्रवार होता म्हणून आईने दिलेली मोहनमाळ गळ्यात घातली आणि शाळेत गेले. तत्ते मास्तर मिस्किलपणे म्हणाले, आज पेशव्यांना भेटून आलात वाटतं. शाळेत येताना घरून यावं हे बरं. काय नटून येऊ नका हा शब्द न उच्चारता त्यांनी शाळेत साधेपणाने यावे हे चतुराईने असं सुचवलं. सूचकतेमध्ये सौंदर्य असतं. ही सूचकता साहित्यामध्ये, कलेमध्ये मोठेपणाची मुद्रा उमटवते. थत्ते मास्तरांनी सूचक सौंदर्याचं एक वेगळंच भान होतं. एक प्रसंग आठवला. आम्ही इंग्रजी 6वीमध्ये होतो. थत्ते मास्तर आम्हाला ड्रॉइंग शिकवायचे. वर्गामध्ये ते फळ्यावर नाना प्रकारची चित्रे काढायचे. रेषांचे सहज फटकार, यातील सौंदर्य छटा आणि प्रकाशाने चित्राला येणारा जिवंतपणा, रंगसंगतीने चित्रात येणारे चैतन्य, अशा अनेक गोष्टी ते आम्हाला प्रात्यक्षिकांसहित उलगडून दाखवायचे. बोलताना स्वतः रंगायचे आणि आम्हालाही रंगवून सोडायचे. एकदा त्यांनी गृहपाठ म्हणून दुसऱ्या दिवशी पोपट काढून आणायला सांगितला. दुसऱ्या दिवशी सर्व मुलांनी ड्रॉइंगच्या वहीत पोपट काढून आणले. प्रत्येकाचा पोपट वेगळा होता.
कुणाचा नुसताच फांदीवर बसलेला, तर कुणाचा तोंडात लालचुटूक मिरची खाणारा, कुणाचा पेरूच्या झाडावर पेरूला टोक मारणारा. बाकांच्या 2 रांगातून ते हिंडत सर्वांची चित्रे पाहून झाल्यावर त्यांनी सदाशिव नावाच्या चांगलं चित्र काढणाऱ्या मुलाला वही घेऊन यायला सांगितलं. थत्ते मास्तरांनी सदाशिवाच्या हातातील वही घेतली आणि समोरच्या बोर्डावर लावली. पोपट पाहून आम्ही थक्क झालो, कारण सदाशिवाने पोपट पिंजऱ्यात काढला होता. पितळी पिंजरा, त्यामध्ये एक वाटी, पिंजऱ्यातील वाकडी मान करून असलेला पोपट, त्याची किंचित बाहेर आलेली शेपटी, पिंजऱ्यात खाली सांडलेले डाळिंबाचे दाणे, चित्र अगदी जिवंत होते. थत्तेमास्तर हसून म्हणाले, सदाशिवाचं चित्र सुंदरच आहे, पण त्यामध्ये एक चूक आहे. सदाशिवाच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव उमटला. काय बुवा चूक असेल? आम्ही पण बुचकळ्यात पडलो. सारा वर्ग स्तब्ध. येते कुणाच्या लक्षात? परत तीच शांतता. थत्तेमास्तरांनी फळ्याच्या खालच्या काठावरचे 2-3 रंगीत खडू उचलले आणि सदाशिवाच्या चित्राशेजारी चित्र काढले. चित्रात एक सुंदर पितळी पिंजरा होता. खाली तसेच डाळिंबाचे दाणे सांडलेले होते. पिंजऱ्याचे दार उघडले आणि त्यातील पोपट आकाशात झेप घेताना दाखवले होते. अवघ्या 5-7 मिनिटात त्यांनी हे चित्र रेखाटलं होतं. आकाशात झेपावणाऱ्या पोपटाच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव आहेत असे आम्हाला वाटत होते. रंगरेषांच्या या किमयेने आम्ही आवाक्त झालोच, पण त्यातील सूचित भावसौंदर्याने रोमांचित झालो. एक शब्दही न उच्चारता पशु पक्षी प्राणी यांना परमेश्वराने निसर्गदत्त स्वातंत्र्य बहाल केले आहे. ते हिरावून घेण्याचा यत्किंचितही अधिकार माणसाला नाही. हे मानवी जीवनातील महान तत्व त्यांना आमच्या मनी मधाचा थेंब पोळ्यातून सहज टिपकावा असे उतरवले. पुढील उभ्या आयुष्यात मी स्वतः, माझ्या मुलांनी आणि पुढे नातवंडांनी स्वातंत्र्य याचा अर्थ नेमकेपणाने जाणून घेतला. ही घटना मी माझ्या महाविद्यालयात शिकवतानाही मुलींना सांगितली. माझ्या गुरुजींनी मला सहज पोचवलेले हृदगत मी पुढील पिढ्यांना पोचवले. आज या साऱ्या घटनांना 50 वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. 8 मार्च 1975 साली थत्ते मास्तरांचे कोंड येथे निधन झालं. त्यांचा जन्म 1900 सालचा, म्हणून जन्माच्या 100 वर्षांनी मला त्यांच्याविषयी काही अक्षर नोंद करावी अशी प्रेरणा व्हावी हा मी योग मानित नाही. संवेदनक्षम वयात अशा व्यक्ती संस्काराची बीजे पेरून जातात. ती बीजे मनोभूमीत असतातच. आठवणींच्या पावसाने एखादे बीज अंकुरते. ती व्यक्तीच जणू म्हणते, मला तुला भेटायचे. अशा वेळा अक्षरांचे दीप हातात घेऊन सामोरं जाण्यावाचून आपण काय करू शकणार? मी तेच केलं. समुद्राच्या कल्लोळांसारखं, लाटांसारखेच अंतरीचे धावेच असं जणू हे ललित गद्य लेखन, जणू ललित गद्य काव्यच. खरं तर बालकवितेपासूनच कविता लिहिणाऱ्या संवेदनशील मनाच्या लीलाताईंनी विविध विषयांवरच्या कविता लिहिल्या. त्यापैकी काही आपल्यासाठी. या कविता मुद्रा या काव्यसंग्रहात संग्रहित झाल्या आहेत. कवितांचं अभिवाचन करतायत सुचिता कुलकर्णी. कवितेचं नाव आहे माझी मला भेट झाली. किती दिवस शोधते आहे, किती दिवस भटकते आहे, किती दिवस शोधते आहे, किती दिवस भटकते आहे. आज अचानक भेट झाली, माझी मला भेट झाली. निळ्याशार आकाश वेलींवर चांदण्यांचे घोस आले. खळखळणाऱ्या झऱ्यामधून सप्तसूर बरसू लागले. लाल पिवळ्या रान फुलांना कस्तुरीचे गंध आले. आज अचानक भेट झाली, माझी मला भेट झाली. खडकाळ जमिनीमधून आज हिरवी लव फुटून उठली. उन्नत आकाश माझ्यासाठी आज जरा वाकले खाली. आनंदाची अमृतसरिता दुधडीवरून वाहू लागली. आज अचानक भेट झाली, माझी मला भेट झाली. मिटल्या पापण्यांपुढे अनंत रंग बरसू लागले. कवाडे अनंत तेजाची कोणी नकळत उघडून गेले. कोण आले, कोण गेले, कोण आले, कोण गेले. स्मृती जागृती लयास गेली. आज अचानक भेट झाली, माझी मला भेट झाली. माझी मला भेट झाली. कवितेचं नाव आहे गाज.
एक गाज मनात आहे, जीवनाला म्हणून अर्थ आहे. एक गाज मनात आहे, जीवनाला म्हणून अर्थ आहे. कोणी अपंग किंवा थोटा, डोळ्यात गोट्या किंवा खाचा, रोगी लुळा किंवा पांगळा, मन गाभाऱ्यात सार पाहून वेदनेचा हुंकार उठतो आहे, जीवनाला म्हणून अर्थ आहे. एक गाज मनात आहे, जीवनाला म्हणून अर्थ आहे. थरथर कंप हातात कटोरी, लटपट पाय पोट खपाटी, पोरे बरोबर उघडी नागडी, उकिरड्यावर अन्न बिस्किट, मन गाभाऱ्यात सार पाहून वेदनांचे पीळ पडतायत, जीवनाला म्हणून अर्थ आहे. एक गाज मनात आहे, जीवनाला म्हणून अर्थ आहे. उमळणारी कळी हसरी मुलं, आभाळातील रंगांची झूल, किती क्षितिजाला टेकणारा इंद्रधनुचा पूल, उसळता समुद्र लाटांची हूल, मन गाभाऱ्यात सार पाहून रोमांच फुलारे फुलवतो आहे, जीवनाला म्हणून अर्थ आहे. एक गाज मनात आहे, जीवनाला म्हणून अर्थ आहे. दगडातून चैतन्य झरते आहे, रंगातून विश्व उलगडते आहे, सुरातून जीवन पाझरते आहे, वेदनेतून गीत घुमते आहे, जीवनाला म्हणून अर्थ आहे. एक गाज मनात आहे, जीवनाला म्हणून अर्थ आहे. कवितेचं नाव आहे कधीतरी. कधीतरी अवचित कोठून तरी, कधीतरी अवचित कोठून तरी, वाऱ्यावर तरंगत तरंगत येतो गंध, कधी मोगऱ्याचा, कधी प्राजक्ताचा, कधी निशिगंधाचा, कधी मोगऱ्याचा, कधी प्राजक्ताचा, कधी निशिगंधाचा. त्या गंधाने मग मी माझी राहतच नाही, माझे मन त्या गंधाबरोबर जाते कुठेतरी दूर दूर तरंगत तरंगत. असेच कधीतरी अवचित येतात, वाऱ्यावर तरंगत तरंगत सूर, चरबीत वाजणाऱ्या फेसाळ दुधातून पुरिया, टपटपणाऱ्या आम्र मोहरातून बसंत बहार, गडगडणाऱ्या ढगातून मेघ मल्हार. त्या नादाने मग माझी मी राहतच नाही, माझे मन त्या सुराबरोबर जाते कुठेतरी दूर दूर वाहत वाहत. असेच कधीतरी अवचित घडते, रिमझिमत अंगावर गुलाब पाणी शिडकत असते, रिमझिमत अंगावर गुलाब पाणी शिडकत असते, मातीचा गंध अंग मोहरत असतो, झावळ्याचा पंख अंगावर रोमांच फुलारे फुलवीत असतात. त्या स्पर्शाने मग माझी मी राहतच नाही, माझे मन त्या स्पर्शाबरोबर जाते कुठेतरी दूर दूर हलकत हलकत. अमावस्येच्या रात्री आकाशातले असंख्य तारे डोळे मिचकावीत मला बोलवीत असतात, कधी चंद्र सूर्यांची झुंबर हसत असतात. त्या तेजाने माझी मी राहतच नाही, माझे मन त्या तेजाबरोबर जाते कुठेतरी दूर दूर. हे गंध, हे सूर, हे स्पर्श, हे तेज का मला वेड लावतात, का मला ओढ लावतात, ह्याचे माझे काय नाते, काहीच मला कळत नाही. पण मला मात्र वाटतच असते, ओढ लागलेलीच असते. हे गंधच मी होऊन जावे, हे स्पर्शच मी होऊन जावे, हे सूरच मी होऊन जावे, हे तेजस मी होऊन जावे, हे तेजस मी होऊन जावे. कवितेचं नाव आहे भेट. हल्ली एक वेगळाच ध्यास, तो भेटेल का, हल्ली एक वेगळाच ध्यास, तो भेटेल का. मोराला विचारलेस तू पाहिलंस त्याला, त्याने आपला रत्नखचित पिसारा फुलवला, त्या निळ्या मखमली लावण्याने मन वेडावलं. पारिजाताला विचारले तू पाहिलंस त्याला, त्याने मोती पोळ्याची फुलरसच माझ्या पुढे ओतली. समुद्राच्या लाटांना विचारलं तुम्ही पाहिलं त्याला, मस्तकावरचा मोती चुरा उधळी त्या आणखीन उंच उंच नाचू लागल्या. चंद्राला विचारलेस तू पाहिलंस त्याला, चांदण्यांची मोहन माया लपेटी तो किंचित मोठा झाला. शेवटी मनी ठरवलं
असं ह्याला त्याला विचारून नाही भेटायचा तो. लखन डोक्यात वीज चमकली. आतापर्यंत जे जे भेटत गेलं ते काय होतं? तोच की. आतापर्यंत जे जे भेटत गेलं ते काय होतं? तोच की. चांदण्याच्या मोहन मायेसारखं हे अक्षरवेड, हे गंधवेड लीलाताईंच्या साऱ्याच वाङ्मयात भरून राहिलंय. गुहागरकरांच्या मर्मबंधातली ठेव म्हणावी असं वेळ म्हणजे नाटक वेळ. त्या निसर्गसंपन्न गावातल्या अभिनयसंपन्न दिवसांचं वर्णन नारायणाची नाटकं अंतरीचे धावे या संग्रहातल्या या लेखाचं अभिवाचन करतात सुजाता गोसावी. नारायणाची नाटके. गुहागर गावात अभिमानाचे अनेक विषय. स्थानिक माणसं हे विषय गावात कुणी आलं की अभिमानानं मिरवतात. गुहागर गावचा चंद्राकार 5 मैलाचा स्वच्छ समुद्रकिनारा, वारेश्वराचं स्वयंभू देवस्थान, दुर्गादेवीचे जागृत देवस्थान असे विषय त्यांच्या मनात सतत असतात. याच विषयांमध्ये आम्ही लहान होतो तेव्हापासून एक आणखीन अभिमानाचा विषय होता, तो म्हणजे नारायणाची नाटकं. खेड्यातल्या उत्सव सणांना एक सामूहिक गंध असतो. नारायणाचा उत्सव त्यामुळे सर्वांना गावाचा उत्सव वाटायचा. आजही तो सामूहिक उत्सव राहिलेला आहे. गावामध्ये वरलापाटाला प्राथमिक मराठी शाळेच्या जवळ कोपरी नारायणाचं देऊळ आहे. याच नारायणाला नाटकी नारायण म्हणून ओळखलं जातं. याच मंदिरातल्या नाटकांविषयी मला बोलायचं आहे. बालपणी हा उत्सव म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. गणपतीपासूनच गाव नाटक भारलं व्हायचं. गणपतीला मुंबईकर गुहागरात ठाकायचे. दत्तू पटवर्धनांच्या ओटीवर मैफल रंगायची. नाटक कोणतं याच्यावर जोरजोरात खल व्हायचा. रस्त्यावरून जाणारा मनुष्य त्या आवाजाने थपके. संगीत नाटकच असायचं. आमची प्राथमिक शाळा या घरापासून हाकेच्या अंतरावर. त्यामुळे मधली सुट्टी झाली की आमच्या सारा मैत्रिणींचा घोळका पटवर्धनांच्या घराशी पाखाडीवर रेंगाळत असायचा. त्यातूनच आम्हाला नाटकाचं नाव कळायचं. नाव निश्चित होत असतानाची एक गंमत मला आठवते. दत्तू पटवर्धन हे आमच्या गावातलं अत्यंत लोभस व्यक्तिमत्व. रसिक, सात्विक, गुणग्राहक आणि सर्वांना मदत करायला तत्पर. त्यांच्या चोटीवर हा सारा खल होत असे. शेवटी ते उभे राहत आणि म्हणत, तर काय मंडळी, यंदा संशय कल्लोळ नक्की करायचं ठरलं म्हणायचं. पुरुषोत्तम दीक्षितांना सारे आप्पा म्हणत. हे आप्पा अत्यंत मिस्किन आणि बोलण्यात चतुर. ते म्हणत, अरे दत्तू, किती रे बारीक आवाज तुझा. नारायणाला ऐकू तर जायला हवं ना नाटकाचं नाव. मग सारी एकदम आवाजात बोलायची, यंदा संशय कल्लोळ करायचे ठरलंय बरं का नारायणा. हां, आता कसं आवाज स्वर्गात पार नारायणापर्यंत पोचलेला असेल. गणपती झाल्यावर मंडळी मुंबईला परत जात. स्थानिक लोकांना काही भूमिका असत. नाटकाची पुस्तकं घेऊन ते भूमिकांचे संवाद पाठ करत, एकमेकांची तालीम करून पाहत. मुख्य गायक कलावंत माझ्या लहानपणी तरी मुंबईकर असत. नाटकाची एक वेगळीच हवा असते. मुंबईला नाटकांच्या विशेषतः गाण्याच्या तालमी जोरात असायच्या. नाटक जसं तिकडे रंगत जाई तशी अरबी समुद्रावरून थेट ती सुरेल हवा गुहागर गावात पोचे. कुणाचं गाणं किती छान रंगतंय, कोण कशा ताना मारतोय याचं कल्पनाधिष्ठित राज्य गावात सुरू होई आणि शेवटी नाटकाचे दिवस जवळ येत. शेवटचे 7-8 दिवस तालमी गुहागरला होत असत. मुंबईकर इतर कशासाठी नाही तरी या नाटकासाठी नोकरीतून रजा राखून ठेवत असत. दत्तू काकांच्या पडवीत रोज रंगीत मैफल जवळजवळ दिवसभर सुरू असे. गावात अनेक माणसांना तबला आणि पेटीवादन येत असावं, परंतु शेवटच्या तालमी मात्र खास कलाकारांच्या उपस्थितीत होत असत. प्रसिद्ध ऑर्गनवादक गोविंदराव पटवर्धन हे गुहागरचे. ते अनेक वेळा पेटीसाठी खास करून येत असत. त्यांची बोटे मधाची होती. ऑर्गनवर त्यांची बोटे फिरली की माणसं सहजपणाने दाद देत असत. पेटी वाजवताना ते वेगळ्याच तंद्रीत असत. डोळे जणू पाहत असून नसल्यासारखे. त्यांचे घारेघुट्ट डोळे विलक्षण तेजाळत. आम्ही साऱ्या मैत्रिणी खिडकीच्या गजांमधून डोकावून हा सुरांचा सोहळा अनुभवत असायचो. इकडे नारायणाच्या देवळात
उत्सव जवळ आला की धांदळ सुरू व्हायची. नारायणाचं प्रचंड पटांगण बनलं जायचं. स्टेजवर मुरूम टाकून जमीन चोपली जायची. ललिताची जेवणावळ याच पटांगणात देवळालगतच्या भागात होई. त्यामुळे हा पटांगणाचा अर्धा भाग स्वच्छ सारवला जाई. 3-4 दिवस हे काम चाले. आमची शाळा जवळच असल्यानं रोज काय काम चाललंय हे आम्हाला सहजच कळायचं. उत्सव कार्तिकी त्रयोदशीपासून 5 दिवस असे. त्रयोदशी, चतुर्दशी जेवणावळ आणि रात्री संगीत नाटक. 5 दिवस गावात जणू चैतन्य सळसळत असायचं. प्रत्येक घरात पाहुणे असायचे. उत्सवाची लगबग आजही डोळ्यापुढे आहे. द्वादशीला सकाळी सकाळी चांगले 2 हारे शेण मंदिराच्या अंगणात येऊन पडायचं. 12-14 कुळवाडणी हातात केरसुण्या घेऊन तयार असत. पांडुरंग, जानू असे गडी आडाचं पाणी भराभरा शेंदून हांड्यानं अंगणात आणून देत असत. सारवलेल्या प्रचंड हाऱ्यात शेणखळा तयार होई आणि पत्र्याच्या खोलगट सुपानं किंवा बादलीनं सर्व अंगणात शेणखळा टाकला जाई. मग स्त्रियांचं काम सुरू होई. हिरव्या, पिवळ्या, लाल रंगाच्या घट्ट साड्या नेसलेल्या, भरघोस केसांच्या आंबाड्यावर चाफ्याची फुलं माळलेल्या, गळ्यात काळ्या जाडसर मण्यांचं मंगळसूत्र घातलेल्या बायका एका रांगेत उभ्या राहून सारवू लागत. त्यांची लयबद्ध हालचाल, नेटका आरोग्यपूर्ण बांधा, वाकल्यावर पाठीवर दिसणाऱ्या पनळी आणि जरा भडक रंगाच्या साड्या, हे सारं चित्र विलक्षण विलोभनीय दिसे. मी पाहतच उभी राहील. मी अशी पाहत उभी राहिले की माझी मैत्रीण बाबी, लिली मला टोकत असत. वेंधळ्यासारखी पाहतेस काय गं? पांढरी, पिवळी, लाल, शेंद्री, निळी जणू झाडं हलतायत, बघा ना तुम्ही. त्या विस्फारल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत, बावळट कुठली, हिला ना कशात काहीही दिसतं. माणसं म्हणे झाडं झाली आहेत आणि ती सुद्धा रंगीत. हॅ. त्या माझा हात ओढत असत. तिकडे स्टेजच्या दोन्ही बाजूंना झापांचे कोडं बांधली जात. कुणाचं लक्ष नाहीसं पाहून त्या कुडांना आम्ही मैत्रिणी 1-2 ठिकाणी डोळ्यांनी आतील माणसं दिसतील असे भोगसे पाडत असू. नाटकाच्या दिवशी रंगलेले पार्टी बघायची आमच्या त्या दुर्बिणी. प्रतिपदेला 4 वाजता चिपळूण होऊन रंगपटी. नाटक असेल त्याप्रमाणे पडदे असत. मागे समोरचा पडदा शेषशाही विष्णूचा, नारायणाचा. नारायण शेषावर आरामात पहुडलेला, मागे सारे भक्तगण, नारद, तुंबर वगैरे. समुद्राच्या लाटा खऱ्या वाटाव्यात अशा रंगवलेल्या आणि सालंकृत लक्ष्मी सतत विष्णूचे पाय चेपतेली. मला बालपणी प्रश्न पडायचा, नारायण सतत आराम करतोय, त्याचे पाय दुखण्याचं काय कारण? मी एकदा आजीला प्रश्न विचारला, आजी, लक्ष्मी घरात सारखं काम करत असेल ना गं? आजीनी डोळे वटारून माझ्याकडे पाहत विचारलं, त्याचं काय? नारायण चेपत असेल का गं लक्ष्मीचे पाय? आजीनं डोक्याला हात लावला. शेवटी नाटकाचा दिवस उगवे. सकाळी 11 वाजता वरलापाटातील सर्व माणसं महाप्रसादाला देवळात जमत. आई, आजी, काकू आणि गावातल्या अनेक बायका सकाळपासून धर्मशाळेमध्ये स्वयंपाकात गुंतलेल्या असत. त्या महाप्रसादाची चव काही वेगळीच. कुठल्याही पंचतारांकित हॉटेलला असा स्वयंपाक जमणार नाही. जेवण अत्यंत चविष्ट. कच्च्या केळ्याची बिरड्या घालून केलेली भाजी, मोदकी नारळाची मऊसर चटणी, काकडीचे रायतं, मोहरी दह्यात फेसून केलेली झणझणीत चटकदार चवीची फोडणीची मिरची, वरण, भात आणि पक्वान्न. पक्वान्न बहुधा बुंदीचे लाडू असतात. कधी कधी पुरणपोळी पण असे. आम्ही पोरी जरीचं परकर पोलकं घालून चटणी, लिंबू वाढत असू. जेवणाच्या अगोदर नारायणाची आरती होई. काळ्या पाषाणाची, चांदीची मकरकुंडलं घातलेली, गळ्यात गोफ घातलेली, करवती गाठी धोतर नेसलेली ती मूर्ती विलक्षण सुंदर दिसे. डोळे काहीसे वटारलेले असत आणि देवांचे डोळे असेच असावे असं मला तेव्हा तरी वाटायचं. माणसांना पाप करताना धाक वाटायला हवा ना. देवांच्या समोर लाकडी मखर उभं असे. त्यावर रंगीत जाळीचे कागद लावत. मागे लखलखीत चांदीची प्रभावळ आणि दोन्ही बाजूंना पितळी लामण दिवे. देवापुढे हात जोडून उभं राहिलं की मन बालपणी तरी निवून जात असे. महाप्रसादाची जेवणं 2-2:30 पर्यंत संपत असत. शेणानं सारवलेले अंगण वाळायची आम्ही वाट पाहायचो. कारण रात्रीच्या नाटकासाठी सतरंजी किंवा घोंगडी पसरून जागा पटकवण्याची
एक वेगळीच चुरस असायची. आपापल्या सतरंजा पसरून साऱ्या मैत्रिणी घरी पळायच्या. तुझी सतरंजी पुढे की मागे यासाठी भांडणं व्हायची. मोठी मंडळी 9च्या पुढे यायची. आम्ही मैत्रिणी मध्येच जाऊन झापाच्या कुडाच्या दुर्बिणीतून रंगपटात काय चालले पाहून यायचो. वाऱ्याच्या झोतानं पडद्यावरचे लक्ष्मीनारायण आनंदाने झुलत असायचे. क्षणाक्षणाला उत्सुकता वाढत असायची. कुणाला तरी धुपाचा वास जाणवायचा. 3री घंटा होता होता पडदा वर सरकायचा आणि नांदी सुरू व्हायची. पेटीवर गोविंदराव पटवर्धनांची मधाची बोटं फिरू लागत. तबलजी तबल्याला कुरवाळून ठेका पकडी आणि हवेत सूर तरंगू लागत. नमन नटवरा विस्मयकारा, नमन नटवरा विस्मयकारा. गावातला बरा गाणारा कुणीतरी मध्ये असे. 2 बाजूंना 2 मुलगेसे सूत्रधार. सारी माणसं ओळखीची. नांदी संपून मुख्य नाटकाला सुरुवात होई. सारं पटांगण माणसांनी फुलून गेलेलं असायचं. स्टेजवर टांगते दिवे आणि खाली फुटलाईट्स. वीज नव्हती की माईक नसे, पण माणसांचे आवाज असे खणखणीत की शेवटच्या प्रेक्षकाला संवाद ऐकू येत आणि तो अवघा माणसांचा मेळ एका वेगळ्याच जगात प्रवेश करी. नारायणाच्या या रंगभूमीवरील नाटकांचे अनेक किस्से घटना आज मनात मावत नाही आहेत. इतके जागे झालेत आणि म्हणूनच ते अक्षरांमधून सहजपणाने ओघळत आहेत. मुंबईकर मंडळींच्या नाटकातला एक किस्सा सांगण्यासारखा आहे. आप्पा दीक्षित हे गावातले प्रतिष्ठित नाट्यरसिक, बोलण्यात अत्यंत मिस्किल. मला वाटतं संशय कल्लोळ नाटकाचाच प्रयोग होता. रेवतीच्या भूमिकेमध्ये श्री वामन खरे होते. स्त्री भूमिका ते अप्रतिम करत. नाजूक देखणं रूप, कोवळा मार्द वसलेला आवाज. संशय कल्लोळमध्ये एक प्रवेश आहे. रमाकांताच्या देवळात रेवती आणि अश्विन शेठ भेटतात. अश्विन शेठ गाणं म्हणू लागतात. कर हा करी धरिला शुभांगी, कर हा करी धरिला शुभांगी. अश्विन शेठ गाता गाता रेवतीचा हात पकडतात. तिला खांद्याला धरून जवळ घेतात. प्रवेश अगदी मस्त रंगतो. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे आप्पा दीक्षित सायंकाळी आमच्या घरी आले. नाटकाच्या गोष्टी निघाल्या. माझे वडील तसे अबोल, पण आप्पा मात्र गोष्टी वेल्हाळ. मी चहाचे कप आणून दिले. आप्पा म्हणाले, काय रे शंकर, काल त्या रमाकांताच्या प्रवेशात त्या अश्विन शेठला वामन म्हणजे काय खरी बाई वाटला का रे? काय हातात हात धरला होता, खांदा कुरवाळत होता. पण बाकी वामन दिसत होता मात्र खरंच सुरेख. गावात अशी सुरेख बाई नाही. त्या काळात या शब्दांची नेमकी गंमत जाणवली नव्हती. ती आज जाणवते. त्यात स्त्री पुरुष शृंगारातली मिस्किलता तर होतीच, पण आप्पांनी न कळत या नटांची भूमिकेशी एकरूपता पण सूचित केलेली होती. मला ते फार महत्त्वाचं वाटतं. बालपणी मला आठवते तेव्हापासून नारायणाची नाटकं मी पाहत आलेली आहे. प्रत्येक पिढी हा नाट्यवारसा पुढच्या पिढीला देत गेल्यानं गेल्या 6-7 पिढ्या नाट्यविष्काराचा हा ओघ एखाद्या वर्षाचा अपवाद वगळता अखंड वाहता राहिला आहे. माझ्या आसपासच्या वयाच्या पिढीनेही हा वसा पुढे नेला. मत्स्यगंधा, भावबंधन, धर्मवीर संभाजी, स्वर्गावर स्वारी, धर्मसिंहासन, स्वर्गसुंदरी अशी दर्जेदार नाटकं सादर झाली. अशी ही नाट्यवेडी मंडळी. कोकणच्या रक्तातच नाटक आहे असं म्हणायला हवं. कोकणात त्या स्थानिक गावच्या पातळीवर मंदिरांमधून नाट्यकलाकार तयार होऊन मराठी रंगभूमीला एक सतत ओघ राहिला तो या मंदिरांच्या नाटकामुळेच. केशवराव दाते, जयंत सावरकर यांच्यापासून आजच्या शरद पोंक्षे या कलाकारांपर्यंत सुमारे 60% नाट्यकलावंत कोकणच्या लाल मातीशी संबंधित आहेत. गेली जवळजवळ 7-8 तप नारायणाच्या नाटकांची ही परंपरा कायम राहिलेली आहे. नारायणाची नाटकं ही गुहागरवासियांची मर्मबंधातली ठेव पुढची पिढी पण अशीच जतन करेल असा आम्हाला विश्वास वाटतो. फणी करंड्याची गोष्ट ही कवयित्री लीलाताईंची एक रुखरुख लावणारी सुखदुःखात्मक कविता आहे. आई गेल्यावर आईची फणी करंड्याची पेटी कवयित्रीला वहिनीकडून मिळते. तिला
या पेटीत आईच्या वडिलांची, भावाची काही पत्र सापडतात. आई ती पत्र अधूनमधून वाचायची, खुश असायची हे कवयित्रीला आठवतं. जणू हीच पेटी अरुणानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्यासाठी उघडली. साधना कलामंचानं लीलाताईंजवळचा अनुबंध जपत मोकळं आभाळ सादर करायला संधी दिली, त्याबद्दल आम्ही संस्थेला धन्यवाद देतो. छोट्या छोट्या गोष्टीतला हा जीवनानंद देणारी डॉक्टर लीला दीक्षित यांची ही साहित्य संपदा म्हणजे त्यांच्याच शब्दात सांगायचं तर निळ्या घुमटातला चांदवा, पहाटेचा बोचरा सुखद गारवा, चांदण्यात घमघमणारा मारवा, चांदण्यात घमघमणारा मारवा. धन्यवाद.